तर हाय मित्रांनो, मी ब्लॉगस्टार सुशांत आपल्या नवीन एका व्हिडिओत तुमचं स्वागत करतो। आणि आज आपण जाणार आहोत माळशेज घाटला कॅम्पिंगला। आणि माळशेज घाटमध्ये कुठल्या ठिकाणी कॅम्पिंगला जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच। व्हिडिओ पूर्ण बघा। आणि इथून आता आपल्याला भाईंदरवरून जायचं आहे घोडबंदर रोडला। तिथे आपले मामा वगैरे येणार आहेत आणि तिथे भेटून पुढे आपला प्रवास चालू करणार आहोत। तर चला तुम्हाला भेटतो। तर मित्रांनो, आताच आपण घरून निघालेलो आणि पेट्रोल वगैरे भरून आता जस्ट आपण घोडबंदर रोड कडे जायला निघालोय। तर चला फटाफट जाऊ। भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ आले नाही, पण आता आपला व्हिडिओ येत राहतील। हा रोड बघा किती खराब झालाय। अजून आपल्याला आपले बॅग बांधायचे आहे, ते आपण घोडबंदरला बांधू, कारण तिकडून मामा वगैरे पण येत आहेत। आणि ही इथे ट्रॅफिक लागलेली असते ना, पूर्ण जाम केलाय। आपल्या रात्रीचा व्हिडिओ काढायला थोडा प्रॉब्लेम होतो, कारण मोबाईल आहे, जास्त रिस्क नाही घेऊ शकत। आणि एवढे खड्डे मोठे मोठे असतात की मोबाईल पडू पण शकतो, काय भरोसा नाही ठेवू शकत। आता सगळे आलेले आहेत इथे। हे बघा 4 गाड्या। तुझ्या लाईट नाही गाडीला, ही येल्लो वाली कर कर। या बघा पुरा पिवला पिवला धुवा दिसत, गाड्यात नाही दिसत। तर इथून आपण निघणार होतो आता पुढे जायला। तर मित्रांनो, आता आम्ही आलोय कल्याणच्या पाठी आहोत आणि हा हायवे आहे। भरपूर ट्रक आहे त्या रोडला, हे बघा तुम्ही बघू शकता। आणि आपल्या गाड्या दाखवतो समोर लावलेल्या बघा, या FZ, एक्सपल्स, हिमालयन आणि ही आपली गाडी KTM। तर मित्रांनो, आता आम्ही आलोय कल्याणला आणि इथून आता पुढे जाणार आहोत। आणि आमचा नवीन 360 कॅमेरामध्ये शूटिंग चालू आहे। आणि ह्या बघा आपल्या गाड्या। आता आपण चुकलोय रस्ता, हे बघा। तर मित्रांनो, आता मी निघालोय। इथे थांबलेलो थोडं मुरबाडला आणि इथून आता जाणार आहोत माळशेज घाट। आणि रोड एवढा खराब आहे ना, पूर्ण गाडी घसरत जाते। आणि अचानक काय झालं तुम्हाला सांगतो, जो मोबाईलचा स्टँड आहे ना तो तुटला। आता आपण हेल्मेटला लावू नाही शकत मोबाईल, आता ह्या व्हिडिओ हलणार बहुतेक। रिस्क वर लावलाय, खड्डे नसले ना मस्त राहील मोबाईल, आणि नाहीतर हा हलतच राहणार आहे मोबाईल। परत खराब रोड चालू झालेला आहे आणि एवढाच आहे मला वाटतं पुढे। हा चांगला आहे, पुढे चांगला आहे। मागे तर एवढा रोड खराब होता ना, पूर्ण हालत खराब आहे रोडची इकडे। असं वाटतं या रोडने उगाच आलो, पूर्ण वाट लागली रोडची। आता हा रोड बनेल ना पूर्ण, तेव्हा जरा चांगला वाटेल, बाकी कायच नाही। पूर्ण रोडची वाट लावून ठेवलेली आहे। इथून रोड चांगला आहे हा। परत 20-25 किलोमीटर गेलो ना पुढे, परत सेम रोड, तसाच रोड आहे। मित्रांनो, आता आपण माळशेज घाटला पोहोचू। आम्ही जेव्हा तिकडून निघालेलो ना मुरबाड साइडून, तेव्हा 54 किलोमीटर दाखवत होतं। आणि आता हे जास्तीत जास्त किती किलोमीटर बाकी आहे, किती किलोमीटर दाखवते अजून? हा मग अजून 30 किलोमीटर बाकी आहे आणि आपण पोहोचू माळशेज घाटला।
आणि तिथून आपल्याला पुढे जायचं कॅम्पिंगला. ते आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी. खिरेश्वर गावातून रस्ता आहे तिकडे जायला. तर 20 किलोमीटर आम्ही पटापट कव्हर केलंय. व्हिडिओ हलत असेल थोडा ऍडजस्ट करा आता. आणि जो समोर नजारा दिसतोय ना एक नंबर. तुम्हाला दाखवू कसं, जरा थांबा दाखवतो. ते बघा. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय माळशेज घाटाच्या थोडंसं मागे आहोत. इथून माळशेज घाट चढायला सुरुवात होते. आणि आपला हेल्मेटचा जो माउंट असतो तो हेल्मेटचा माउंटच तुटलाय. हा बघा तुम्ही बघू शकता असा तुटलाय. त्याच्यामुळे समोरून व्हिडिओ बनवायला भेटत नाही जास्त. आणि ह्या इथं आपल्या बाईक उभ्या आहेत त्या बघा. तुम्हाला दाखवतो आपल्या बाईक दाखवतो थांबा. हे बघा ही आपली बाईक आहे आणि ही पाठी मामाची. माळशेज घाट पुरा खड्डा खोदलेला आहे माळशेज घाटला. तर मित्रांनो आता आम्ही माळशेज घाटात पोचलोय वरती. आणि तुम्ही नजारा बघू शकता. आता बघा वरती माळशेज घाट काय. माळशेज घाट.
हाय तर मित्रांनो, आता आम्ही आलोय खिरेश्वर गावाच्या जो आपला हे आहे गेट आहे तिथे आलोय आणि इथून आता आपण जाणार आहोत आतमध्ये आणि वरती एक रस्ता गेला तिकडून जाणार आहोत. नाही मंदिरापासून बोलला. चल आरामात आरामात चल. बघा पाण्याचा व्ह्यू घेतात. बाजूला थांबव ना गाडी. थांबवू नको, थांबवू नका. त्या लाईनीच्या गाडी. हा चला असते असते चला. गाडी बघितलं का मग हा बघितलं. हो चल हो एक नंबर याल, एक नंबर. लाईनीत लाईनीत लाईनीत. एकदम इथं आंघोळ करायला येऊ. उभा नाही राहत, पाय दुखता. मामा तो मामा पुढे जाईल, तुम्ही इकडे जा. इकडे जाता साईड मध्ये साईड इथे ये. हा बस. चला लाईनीत राहा, लाईनीत. या आटाय भेटलं. हा मामा येऊ दे, येऊ दे. हा ही बाई इथं शूटिंग केलं, इथं शूटिंग केलेली ती. अरे मामाची गाडी अडकलेली आहे. इकडे एक मामा साहिल आणि माझी गाडी आलेली आहे आणि हिमालयन. चला मामा काय करताय बघूया आपण. एक बॉल 2 रन. मग पकडतो नाही पाडला तर घशात जायचं. जाऊ इकडे इकडं जाऊ दे. बस सोडून दे, ब्रेक दाबा. अरे पायातला ब्रेक घ्या ना. जाऊ द्या जाऊ द्या. ओ अशा प्रकारे आमची 4थी पण बाईक निघालेली आहे आणि हे खोदून ठेवलं त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. आणि तर कसा होता एक्सपिरियन्स? लय एकदम झाक झाक. तुला कसा वाटला? झाक फाटली होती हिमालयवाल्याची. हा बाकी काय नाही, हिमालयवाल्याची. आणि हा आमचा चोमू पण तो चार्जिंग संपली त्याची.
तर मित्रांनो आपण अशा लोकेशनवर आलेलो आहोत, तर तुम्ही बघू शकता हा असं काय आहे आणि इथे खाली पूर्ण खोल दरी आहे बघा, चारही साईडून पूर्ण खोल दरी आहे चारही साईडून आणि हा मधला फक्त पॅसेज आहे, नाहीतर ह्या पूर्ण इथून एक रस्ता आहे फक्त यायला आणि बाकी तुम्ही बघू शकता। आणि ही बघा आपली गाडी, तर मित्रांनो आता आपण आहोत कालू वॉटरफॉलच्या टोकावर आणि इथून असा काही नजारा दिसतोय ना, थांबा तुम्हाला मी दाखवतो। हा पाणी जातो कालू वॉटरफॉलला आणि हा बघा हा इथून पडतो तो कालू वॉटरफॉल, तुम्ही बघू शकता। आणि हा असा काही नजारा आहे खाली, हो असा काही नजारा आहे खाली। आणि इकडे बघा एवढी मोठी दरी आहे ना, इथे लांब उभं राहायला पण भीती वाटते। बघा पाणी पडतो, तुम्हाला दाखवू पण एवढं रिक्स नाही घेत आहे। हा पाणी पडतो आणि त्या साईडून समोरच्या साईडून तुम्हाला दाखवतो मी। इकडून पण बघा ही पूर्ण अशी दरी आहे आणि इथे रॅपलिंग चालू आहे बघा। एक नंबर जागा आहे। आपले नाही गाडीत आहे। आणि आता आम्ही इथून जाणार आहोत वरती आंघोळ करायला तिकडे, तर चला। सकाळपासून आम्ही काही खाल्लं नव्हतं आणि भूक पण लागलेली, त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन मॅगी करून खाल्ली, कारण आम्हाला परत टेंट पण लावायचा होता। फटाफट आम्ही मॅगी खाऊन टेंट लावायला सुरुवात केली। हाय मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आता आम्ही टेंट लावायला घेतलाय। हे बघा एक टेंट लावून झालाय, मी लावलाय एक टेंट आणि दुसरा टेंट लावत आहे तिथे। हा बघा आणि हा दुसरा टेंटची रशी थांबा पकडतो, ते लावून घेतो। अरे घे तू, करा रे पटापट। हा घ्यायचा आणि इथं अटकवायचा, इथं अटकवायचा आणि हा घ्यायचा, सुरूची बीचची सर्व पाला आहे इथे घ्या। आणि हा आपला झालेला आहे बनून टेंट, तुम्ही बघू शकता। ह्याच्यात 4-5 जण तर राहू शकतात आणि त्याच्यात 3 पकडून चाला, जबरदस्ती 4। हे असे आमचे टेंट आहेत, आपले दोन्ही टेंट लावून झाले, फक्त वरचा कव्हर टाकायचं बाकी आहे, तो आपण टाकूयात।
आता आमचा राईस बनवून झालेला आहे आणि राईस आम्ही आता आतमध्ये ठेवू आणि चिकन बनवायला सुरुवात करणार आहोत. व्यवस्थित घे तो असं वाटतं हा फालतू आम्हाला टाकायला बरी पडते. उभी आणि आडवी एकच कंटेंट बनव. आमचं चिकन वगैरे रेडी झालं आणि आम्ही जेवायला बसलो आणि जेवून लवकर आम्ही झोपणार होतो कारण आम्हाला सकाळी लवकर पण उठायचं होतं कारण आम्हाला 4च्या आधी घरी जायचं होतं कारण नंतर ट्रॅफिक एवढी होती की कंटाळा येतो गाडी चालवायला. त्याच्यामुळे आम्ही लवकर जेवलो आणि लवकर झोपलो. आता आपण उठलोय सकाळी आणि कालू वॉटरफॉलच्या दिशेने जातोय. कालू वॉटरफॉल तुम्ही खालून तर बघितलाच असेल भरपूर वेळा, पण वरतून कधी बघितलाय का? थांबा मी तुम्हाला दाखवतो. पुढे जा पुढे जा. हाय मित्रांनो, तर आता सकाळचे वाजले 8 आणि आता मी रात्री थांबलेलो इथे आणि आता निघतोय घरी जायला. हे बघा इथं आपल्या अशा गाड्या आहेत, थांबा तुम्हाला दाखवतो. इथे आपली अशी एक गाडी उभी आहे. इथे हा टेंट आणि हा दुसरा टेंट आहे बघू शकता. आणि हा बघा आणि इथे आहे आपली KTM. अब तो उघडा का? थंडी लागते रे. थंडी लागते म्हणून उघडा आहे. चला सामान बाहेर घे. निघून तयार झालेला आहे. तर आता आम्ही इथून निघणार आहोत. सगळं पॅक वगैरे करून घरी जाणार आणि हा ब्लॉग इतकाच असेल. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन एका व्हिडिओत. आणि जर तुम्हाला ह्या जागेचं लोकेशन पाहिजे हवं असेल तर कमेंट करून नक्की सांगा.